नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देशातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि प्रभावशाली प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात। दहशतवादाविरोधी कारवाया, गुप्तचर यंत्रणातील अनुभव आणि राष्ट्रीय सुरक्षेतील योगदानामुळे त्यांना जनमानसात एक ठाम राष्ट्रवादी प्रतिमा निर्माण केली आहे। त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक वक्त्याकडे केवळ एका अधिकाऱ्याचं वैयक्तिक मत म्हणून नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं। याच पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना त्यांनी केलेलं हक्कांचा अतिरेक आणि कर्तव्यांचा विसर हे विधान चर्चेचा विषय ठरलं। शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्य यांचा संदेश निसंशयपणे महत्त्वाचा, परंतु हा संदेश ज्या राजकीय वातावरणात दिला गेला त्या संदर्भामुळे काही प्रश्न उपस्थित होतात। गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांच्या कर्तव्यांवर, राष्ट्रहितावर आणि शिस्तीवर सातत्याने भर दिला आहे। त्याच काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलन, विद्यार्थी चळवळी, शेतकरी आंदोलन आणि सरकारवरील टीका यांच्याबाबत देशात तीव्र राजकीय वाद झाले आहेत। अशा परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या भाषणातील शब्द आणि सत्ताधारी नेतृत्वाच्या सार्वजनिक भूमिकांमध्ये साधर्म्य दिसल्यास त्याबद्दल चर्चा होणं स्वाभाविक आहे। मात्र हेही तेवढंच स्पष्ट केलं पाहिजे की डोभाल यांनी हे विचार कोणाच्या राजकीय निर्देशानुसार मांडले किंवा त्यांचा उद्देश एखाद्या पक्षाच्या प्रचाराला हातभार लावणे होता असं सिद्ध करणारा कोणताही सार्वजनिक पुरावा उपलब्ध नाही। त्यामुळे या दाव्यांपेक्षा अधिक योग्य प्रश्न असा आहे की अशा भाषणांचा राजकीय पातळीवर अर्थ कसा लावला जातो आणि त्याचा सार्वजनिक चर्चेवर नक्की परिणाम काय होतो। लोकशाहीत नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य ही एकमेकांची प्रतिस्पर्धी संकल्पना नाही। भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले, तर मूलभूत कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे। परंतु लोकशाहीचा समतोल तेव्हाच टिकतो जेव्हा सरकारही आपल्या घटनात्मक कर्तव्यांचं प्रामाणिकपणे पालन करतं। रोजगार, शिक्षण, कायद्याचं राज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि उत्तरदायी प्रशासन ही राज्याची जबाबदारी आहे। त्यामुळे नागरिकांच्या कर्तव्या इतकाच सत्तेच्या कर्तव्यावरही चर्चा व्हायला हवी। अजित डोभाल यांची प्रतिमा ही राजकीय नेत्यापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्याची आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला सामान्य राजकीय भाषणापेक्षा अधिक नैतिक विश्वासार्हता लाभते। राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की अशा विश्वासार्ह व्यक्तीकडून व्यक्त होणारे विचार सार्वजनिक मतांतरे घडविण्यावर प्रभाव टाकू शकतात। मात्र त्याचा अर्थ असा होत नाही। आजच्या काळात देशभक्तीची व्याख्या अनेकदा राजकीय चर्चेचा विषय बनतं। सरकारला प्रश्न विचारणं, आंदोलन करणं किंवा असहमती व्यक्त करणं हे लोकशाहीतील घटनात्मक अधिकार आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रहित, सामाजिक शिस्त आणि नागरिकांची जबाबदारी यांचंही महत्त्व आहे। या दोन्ही मूल्यांमध्ये संघर्ष नसून संतुलन असणं आवश्यक आहे। लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगितलं तेव्हा त्यांनी अधिकार आणि जबाबदारी यांना परस्पर पूरक मानलं होतं। म्हणूनच त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या मंचावर कर्तव्य या संकल्पनेवर भर दिला जात असताना हक्क या संकल्पनेचं महत्त्वही तेवढ्याच ताकदीनं अधोरेखित होणं आवश्यक आहे। शेवटी खरा प्रश्न अजित डोभाल यांच्या देशभक्तीवर नाही, प्रश्न असा आहे की अत्यंत विश्वासार्ह सार्वजनिक व्यक्तींच्या विधानांचा राजकीय अर्थ कसा लावला जातो आणि त्यांचा उपयोग विविध राजकीय कथनांना बळ देण्यासाठी केला जातो का। हा प्रश्न विचारणं लोकशाही विरोधी नसून लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे। कोणतीही व्यक्ती कितीही लोकप्रिय किंवा सन्माननीय असली तरी तिच्या सार्वजनिक विधानांवर चिकित्सक चर्चा होणं हे प्रगल्भ लोकशाहीचं एक लक्षण आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।